नमस्कार मंडळी, जननी सुरक्षा योजनेअंतर्गत देशातील गर्भवती महिलांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे। या योजनेद्वारे देशातील गरोदर महिला आणि नवजात बालकांची आरोग्य स्थिती सुधारेल। दारिद्र्य रेषेखालील ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। तर मंडळी, जाणून घेऊया जननी सुरक्षा योजनेसाठी काय पात्रता आहेत। शहरे आणि ग्रामीणमध्ये राहणाऱ्या गर्भवती महिला या योजनेसाठी पात्र मानल्या जातील। अर्जदार महिलेचे वय 19 वर्ष किंवा त्याहून अधिक असावे तरच तिला जननी सुरक्षा योजनेअंतर्गत इतर सुविधा आणि मदत मिळू शकेल। या योजनेचा लाभ शासनाने निवडलेल्या शासकीय रुग्णालय व संस्थेत गेल्यावरच मिळणार आहे। या योजनेअंतर्गत गर्भवती महिलेच्या 2 अपत्यांचा जन्मापर्यंतच तिला मोफत तपासणी आणि मोफत प्रसूतीची सुविधा दिली जाणार आहे। BPL श्रेणीतील आणि देशातील गरीब कुटुंबातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात। तर मंडळी, जाणून घेऊया या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत। BPL रेशन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी पुरावा, जननी सुरक्षा कार्ड, शासकीय रुग्णालयातून डिलिव्हरी प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो, आयु प्रमाणपत्र ID आणि MCH कार्ड। तर मंडळी, जर तुम्हाला या कागदपत्रांविषयी काही अडचण आल्यास तुम्ही कमेंट करून विचारू शकता किंवा तुमच्या अंगणवाडी सेविका किंवा आशा सेविका यांच्याशी संपर्क साधू शकता। तर मंडळी, जाणून घेऊया जननी सुरक्षा योजनेसाठी अर्ज कसा करावा। देशातील इच्छुक गर्भवती महिला ज्यांना जननी सुरक्षा योजनेअंतर्गत सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळवायचे आहे त्यांनी प्रथम भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन जननी सुरक्षा योजना अर्ज PDF डाउनलोड करणे आवश्यक आहे। अर्ज डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरावी लागेल, जसे की महिलेचे नाव, गावाचे नाव, पत्ता इत्यादी सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील आणि त्यानंतर अर्ज अंगणवाडी किंवा महिला आरोग्य केंद्रात जमा करावा लागेल। तर मंडळी, जर तुम्हाला हा अर्ज मिळाला नसेल तर तुम्ही तुमच्या आशा सेविका किंवा सरकारी रुग्णालयातून हा फॉर्म घेऊ शकता। तर मंडळी, जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद।